सुमन प्लीज जरा चहा आण ना. आली आली ताई साहेब. गुड मॉर्निंग ताई साहेब. गुड मॉर्निंग. टेक युअर टी. थँक्यू सुमन. मेन्शन नोटा मॅडम. अरे वा, कुठून शिकून येते का नवीन नवीन शब्द हे? ते काय आहे ना मॅडम, आमचे नवरुबा कधी कधी शिकवतात इंग्लिश. अरे वा, मस्त आहे. रोज नवीन नवीन शब्द बोलायचा, शिकायचा आणि मला येऊन सांगायचा. ओके ओके. ताई साहेब, आज आफ्टरनूनला काय जेवायला बनवायचं? आफ्टरनूनला फ्रीज मध्ये मेथी आहे, ती भाजी कर. आणि हो, पोळ्या नको करूस आज मस्तपैकी भाकऱ्या कर. डॉक्टर साहेबांना आवडतील का भाकऱ्या? नाही येत ते दुपारी आज जेवायला. तू भाकऱ्याच कर. मस्त बाजरीच्या भाकऱ्या बनवत्या. गणपती बाप्पा मोरया. सुमन, मला जरा बिनसाखरेचा चहा आण ग. आणते आई साहेब. कुठे गेलाय ग उदयन? अहो तो सकाळीच गेला. इमर्जन्सी केस आली होती आज. मग हॉस्पिटलमध्ये डबा पाठव ना. आपल्या हॉस्पिटलमध्ये नाहीये, तो विजिटला जातो ना त्या हॉस्पिटलमध्ये आहे. काय ग, काल उदयन रागावला का माझ्यावर? काल मी खूपच हट्टीपणा केला. नाही हो आई, तो रागावला नाही आणि तुमचं काहीही चुकलं नाही. नसेल, पण मी खूपच बोलले काल त्याला. सिस्टर हॅलो मॅम, मी सविता बोलते. हा बोल ग. मॅम, सरांशी तुमचं काही बोलणं झालं का? नाही अगं, ते सर्जरीमध्ये असतील ना, फोन बंद असेल त्याचा. का ग, काय झालंय का? हो, इथे आपल्या हॉस्पिटलमध्ये एक पेशंट आलाय, इमर्जन्सी. त्यात सरांचा काही फोनच लागत नाही. ताबडतोब निर्णय घ्यावा लागणार आहे सर्जरीचा. अरे बापरे. तू ते जिथे गेलेत तिथे फोन ट्राय केलास का? हो मॅम, सर्जरी करत असल्यामुळे सरांशी माझं काही बोलणं झालं नाही. तसं फटके डॉक्टरांना फोन केलाय मी. सर नसले की ते येतात आपल्याकडे, पण तेही आउट ऑफ टाऊन आहेत. काय करू मॅम मी? एक काम कर, तुझे डॉक्टर वाकनीस आहेत ना, त्यांना फोन कर आणि ते येत आहेत का बघ. मी इकडे बघते उदयनला कॉन्टॅक्ट होतोय का. ओके ओके, या. इमर्जन्सी केस आहे. हो. काय झालं ग? अहो आई, उदयन गेलाय दुसऱ्या हॉस्पिटलला सर्जरीला आणि आपल्या हॉस्पिटलमध्ये एक इमर्जन्सी केस आली आहे आणि उदयनची कॉन्टॅक्टच होत नाहीये. सिस्टर, माझा मुलगा ठीक होईल ना? मॅम, काही काळजी करू नका. बसा तुम्ही, मी आलेच. प्लीज मॅम बसा. काय झालं? सर, डॉक्टरांच्या घरीही माहिती नाहीये. हो, पण पेशंटची कंडिशन खूप क्रिटिकल आहे नर्स.
हो पण निर्णय तर घ्यावा लागेल ना. नाही नाही दॅट इज ट्रू, पण एवढी मोठी सर्जरी मी एकटा नाही करू शकत. सर किंवा निदान सिनियर डॉक्टर कोण ना कोणतरी हवेतच आपल्याला. मी डॉक्टर फडकेंनाही फोन केला होता, ते नाही आहेत. त्यात वाकणी सर फोन उचलत नाहीत. काय करावं काहीच कळत नाही. एनिवे तू तिकडे बीपी चेक कर आणि तो मॉनिटर ऑन कर पटकन. गो गो फास्ट फास्ट. देवा गणराया, तू आजपर्यंत माझ्या मुलाच्या पाठीशी उभा राहिलास. त्याच्याकडून चूक झाली. त्याने तुझं अस्तित्वच कधी स्वीकारलं नाही. पण आज कुणाचा तरी जीव संकटात आहे. माझ्या उदयनची शिक्षा त्या माणसाला नको. मला खात्री आहे उदयनला त्याची चूक समजून येईल आणि तो तुझी पूजा करेल. असाच त्याच्या पाठीशी राहा गणराया, त्याच्या पाठीशी राहा. सिस्टर काय झालं? डॉक्टर आलेत का सिस्टर? प्लीज प्लीज त्यांना लवकर यायला सांगा डॉक्टरांना. त्यांनी सांगा लवकर या. मॅम हे बघा, अजून डॉक्टर आले नाहीत. आशा करूया लवकर येतील. तुमच्या मुलाचं ऑलरेडी खूप ब्लिडिंग झालंय, त्यामुळे सर्जरी शिवाय काही पर्याय नाही. सिस्टर प्लीज प्लीज माझ्या नीलला वाचवा. माझा एकुलता एक मुलगा आहे नील. त्याला काही झालं ना तर मी नाही जगू शकत. प्लीज तुम्ही डॉक्टरांना फोन करून लवकर यायला सांगा सिस्टर. आम्ही तेच प्रयत्न करतो. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करू शकता. नाही सिस्टर, म्हणजे आता माझ्यासोबत माझ्या पद्धतीला कोणी सुद्धा नाहीये आणि अशा परिस्थितीत मी नीलला कुठे घेऊन गेली आणि मध्येच रस्त्यात त्याला काही झालं तर नाही. सिस्टर तुम्ही एकदा प्लीज डॉक्टरांना फोन लावा ना प्लीज. माझ्या मुलाला वाचवा सिस्टर. ओके प्लीज. ओके मी फोन करते, तुम्ही बसा. ए गणराया, तू विघ्नहर्ता आहेस. तू सगळ्यांच्या मदतीला धावून जातोस. माझ्याही मुलाच्या मदतीला धावून जा. माझ्या तुझ्यावरच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नको. नागाननाय श्रुतियज्ञविभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते. ईश्वराय वरदाय सुरप्रियाय काळजी नाही करायची. सगळं ठीक होईल. सर तुम्ही हो. डॉक्टर नवरे कुठे आहेत? आतमध्ये. आणि पेशंट? बरं झालं सर तुम्ही आला. पेशंटची कंडिशन खूप क्रिटिकल आहे सर आणि बीपी ही लो झालाय. त्याचं बीपी स्टेबिलाइज करा. गेट हिम रेडी. चला मी आलो.
डॉक्टर नील आई, मी तुम्हाला म्हणालो होतो ना, काळजी करायची नाही. ऑपरेशन व्यवस्थित पार पडले. तुमचा मुलगा आता ठणठणीत बरा होणार आहे. डॉक्टर, तुमचे आभार कसे मानायचे काहीच कळत नाहीये मला. अगदी देवासारखे धावून गेलात बघा तुम्ही. तुमच्यामुळेच आज माझा नील वाचला. डॉक्टर, मी हा प्रसाद आणला होता. मोदकच आहेत ना? हो, तुम्हाला कसं कळलं? मला हा मोदक आवडतो, फार आवडतो. मी सुद्धा गणपती बाप्पाला खूप मानते. म्हणजे अगदी नीलला इथे घेऊन आले ना, तेव्हाच मी ठरवलं की बाप्पाला मोदक दाखवायचं. पण इथे तुमच्या हॉस्पिटलमध्ये कुठेही देवाची मूर्ती दिसली नाही मला. नाही म्हणजे प्रत्येक हॉस्पिटलमध्ये देवाची मूर्ती असते ना, म्हणून म्हणाले. तसं त्या टेबलाखाली एक मूर्ती दिसली मला आणि मग तिला वर ठेवलं आणि त्याच मूर्तीची पूजा केली मी. आणि बघा ना, बाप्पाच्या कृपेमुळे सगळं काही सुरळीत झालं. हो, छान आहे मोदक. हो. मस्त. डॉक्टर, यांना पुढची सगळी प्रोसिजर नीट समजावून सांगा. ओके सर. I'll be there. सिस्टर, हां या. बाय द वे, मगाशी सर वेळेवर आले म्हणून बरा, नाही तर. बट एनिवे, मगाशी सर्जरी झालेल्या पेशंटला रेग्युलर मॉनिटर करत राहा, हो कारण सर्जरी खूप क्रिटिकल होती. सो आपल्यालाच काळजी घ्यायला हवी, राईट? हो, मी आता व्हिजिट करणारच आहे. गुड. बाय द वे, आज सरांचा मूड एकदम छान होता नाही का? हो ना, चक्क मोदक खाल्ला त्यांनी. बरं, गणपतीचं नाव घेतल्यानंतर सुद्धा चिडले नाहीत. मनाने खूप चांगले आहेत तो सर आपले. हो, बहुतेक कामाच्या प्रेशरमुळे चिडचिड करत असतील. मे बी. हाय टीम, हॅलो सर. काय अपडेट्स इथले? नथिंग सर. मगाशी सर्जरी गेलेला पेशंट अजून रिकव्हरी रूममध्येच आहे. साधारण 1 तासाभरानंतर बाहेर काढू आम्ही त्याला. ऑपरेट मगाशी, आज सर्जरी? सर्जरी झाल्यावर मी खरं तर एक कॉफी देऊ का असं विचारणार होते. सलग 2 सर्जरी केल्यात ना, पण तेवढ्यात तुम्ही निघून गेलात. मी सलग 2 सर्जरी? आय मीन, मी तर आता येतोय तुमच्या समोर. डॉक्टर, मी आत्ताच नीलला बघून आले. तुम्ही वेळेत आलात ना म्हणून खूप बरं झालं. त्यामुळेच त्याचा जीव वाचला. खरंच तुमचे खूप उपकार झाले. या कोण? तुम्ही कॉल्स उचलले नाहीत तेव्हा जरा टेन्शनच आलं होतं, पण तेवढ्यात तुम्ही आलात. 36 मिस कॉल तुम्ही केले? हो सर. तुमच्या रूपानं सिद्धिविनायकच पावला मला. देव माणूस आहात तुम्ही. सगळं त्याचीच कृपा ना. असंच वाटतं ना तुम्हाला? मग या अपघातानंतर तुमच्या मुलाला इथे हॉस्पिटलमध्ये न आणता एखाद्या गणपतीच्या देवळात घेऊन गेला असतात तर वाचणार होता का तो? हे म्हणजे असं झालं, कष्ट करायचे डॉक्टरनी, श्रेय न्यायचं त्याने. काय तुझं त्या देवाशी वाकडं आहे मला काही कळतच नाही. अगं दरवेळेस माझं क्रेडिट तो घेऊन जातो. बरं आहे का हे? तो कशाला तुझं क्रेडिट घेऊन जाईल? कष्ट आम्ही करायचे, मेहनत आम्ही करायची,
आणि तुम्ही म्हणा त्यानेच दिलंय. येईल हं. प्रत्यय येईल तुला. तुम्ही कुठेतरी याची स्थापना करा. आई, मला वाटतं आम्हाला याची गरज भासणार नाही. आमच्या टॅलेंटवर आणि मेहनतीवर पूर्ण विश्वास आहे. उदयन तू आपल्याला ही मूर्ती नको. अहो साहेब, गाडीत ही मूर्ती हवीच असते आणि आई बोलतायत तर घ्या ना, फक्त 250 रुपयाचा आहे. माझ्या गाडीत मूर्ती लावायची की नाही हा माझा प्रश्न. मी मला शांतपणा शिकवून माझ्या बुद्धीला न पटणाऱ्या गोष्टी मी करत नसतो. उगीच माझ्यावर फोर्स करू नका. आई, मला वाटलंच होतं असं काहीतरी करशील तू म्हणून. अरे इतकं काय रागवण्यासारखं त्याच्यात? पण एकदा तुला सांगितलं ना, ही मूर्ती मला गाडीत नकोय. का लावते सट्टानं तू? तू ही मूर्ती गाडीत लावणार नाहीयेस. इनफ इज इनफ. मी ही तुला शेवटचं सांगतो. मूर्ती गाडीत लावणं तर दूरच, ती मला माझ्या डोळ्यासमोर सुद्धा नकोय. तू कधी असा विचार केलायस का की आई काय एवढं करतात गणपतीचं? ही देवभोळी माणसं, यांचं असंच असतं. तू चुकतोयस. अरे जी आई आपला मुलगा डॉक्टर व्हावा म्हणून इतके कष्ट करते, ती देवभोळी नाही रे. त्यांना काही ना काहीतरी प्रत्यय आला असेल ना, म्हणून तर ते इतकं करतात. मला प्रत्यय आला नाहीये, मी विश्वास ठेवणार नाही. माझे कसले आभार मानताय? करता करविता तर हा आहे. देव मंदिरात नाही, देव देव्हाऱ्यात नाही, साऱ्या चराचरामध्ये देव भरून या राही. येता कठीण हा काळ, घेतो भक्ताचा कैवार. येता कठीण हा काळ, घेतो भक्ताचा कैवार. आईने दिलेली मूर्ती हीच आहे का? हो सर, हीच ती मूर्ती. बनूनी आधार. तुम्ही याच्यासाठी एक सुंदर जागा शोधा. आपण या मूर्तीची प्रतिष्ठापना करूया. हो सर. हो. मी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला जाऊन येतो. देव पावला, देव पावला.